स्वामी दत्तावधूत विरचित श्री दत्तलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. बालार्क प्रभमिन्द्रनीलजटिलं भस्मांगरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृत्तं सिद्धैः समराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदिमुदा ध्येयं सदा योगभिः. अत्रि अनुसूया कारण दत्तात्रयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंतलीला करीतसे. यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीजमंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतारे येती आणि जाती तैसे नो हे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदोद्धार स्वये कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरिती जनी जना सन्मार्ग दावूनी मोक्षमार्गा लावितसे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत त्यातील काही येथ प्रत त्याचे कृपे वर्णितो. पिठापूर ग्रामात श्रीपाद श्री वल्लभ अवतरत श्री दत्ताचा सत मुख्य अवतार पूर्ण हा. कुरवपुरी येऊनी राहत रजकाते वरदान देत म्हणती सुखी नराधीप पुढील जन्मात होई तू. तैसेचे एका श्री प्रत वरदान श्री स्वामी देत पुढील माझ्या अवतारात पुत्र होईन मी तुझा. श्रीपाद श्री वल्लभ करुणासागर समर्थ अत्रि अनुसूयेचा दत्त नाना लीला दावितसे. उद्धारावया भक्तांप्रत अवतार घेती श्री दत्त पुन्हा पुन्हा प्रकट होत पृथ्वी माझी अवधारा. एकाच समयी अनेक स्थानी अवतार घेती दत्तमुनी जना सन्मार्ग दावोनी स्वयगुप्त राहती ते. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात लीला श्रींनी केला अनंत त्या सर्व श्री गुरुचरित्रात वर्णिला मनोहर असती हो. श्रीपाद श्री वल्लभ स्मरण येथे फक्त केले आपण श्री गुरुचरणी नमोन संक्षिप्त सारे पाहत असो. ओम दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्र जपाते तत्परा मना माझी ठेवावे. हेची करिता साधन श्रीपाद श्री वल्लभ दत्त प्रसन्न होऊनी देई वरदान सर्व सुखाचे भक्तासी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत निरंजन दत्त हे मंत्र अस्ति प्रसिद्ध श्री दत्त प्रसन्न करण्याचे. ओम द्राम दत्तात्रयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रयाय हेही मंत्र अस्ति प्रसिद्ध श्री दत्त प्रसन्न करण्याचे. औदुंबरतळी बैसोनी स्मरावी दत्तासी एकमनी श्री दत्त कृपा होनी सुख संपन्नता लाभतसे. श्री दत्तलीलामृत प्रथम अध्याय संपला येथ श्री दत्तावधूत आपुले चित्त श्री दत्तचरणी वाहतसे. अध्याय पहिला समाप्त. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम राम दत्तात्रयाय नमः. कुरोपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित भक्तोद्धारा कारणे. ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथुनी या अवधारा. होऊ येथुनी गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. तदनंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल्य पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळी वनी प्रवेशत समाधी लावूनी बैसत काही वर्षे तेथवरी. समाधी ते विसर्जोनी अवतारे घेती श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणोनी महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणो लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे. न रडेन मागे काही बालक ओम म्हणत राही सध्या हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या. दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मय ते धवा. ऐसी जाते वर्षे सात बालक ओम राहे म्हणत परीन काही बोलत चिंतित होती सर्वही. इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत परिप्रत्युत्तर ओम म्हणत आणिक काही बोलेना. अंती पुस्ती तयासी सांग तू केव्हा बोलसी बालक खूण करुनी त्यासी सांगतसे ते अवधारा. खूण करोनी दावित मौजी बंधन करा म्हणत उपनयना होता त्वरित बोलेना आपण म्हणतसे. ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करू लागले. सुमुहूर्त पाहोनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेद मंत्र म्हणून निज मौना ते सोडितसे. सर्व आश्चर्य वाटत
बालक पहा वर्षे 7, वेदमंत्र म्हणू लागत, अवतार म्हणती दत्ताचा. तव नृसिंह सरस्वती, म्हणती सर्व लोकांप्रती, आम्ही संन्यासी असोयती, गृहीन राहू निश्चय. ऐसे सांगूनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात, तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे. तेथून पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ, तेथे येऊन राहिले. भिलवडी ग्रामा समीपत औदुंबर स्थान प्रख्यात, आज जाहले असत दत्तस्थान म्हणून या. 4 मास राहती तेथ, शक्ती ठेविती अमुप, पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान, मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते. तेथोनी स्वामी मग निगती नृसिंहवाडी स्थानी जाती, 12 वर्षे राहती तप करीती ते देखा. श्री दत्तलीलामृत दिव्य ग्रंथ पठणे पुरती मनोरथ, दत्तावधूत संक्षिप्त दत्तलीला सांगत असे. अध्याय 2 समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. दत्तात्रयो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायकः, मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः. श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येती, कृष्णा नदी किनारी राहती, औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत, लोकोद्धारा तप करीत, अनेक लीला दावित भक्तरक्षणा कारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान, सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत, जलयोगिनी सेवा करीत, देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगदोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्ता आपण विविध लीला दाखवून मनोरथपूर्ती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या, आहे गुरुचरित्री वर्णिल्या, महासिद्ध स्थानही वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ, परी एक लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत, कोणी वर्णो शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरुजाती भिक्षेप्रत, एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत, शेंगा त्याची बहु लागत, तेणे उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जात, तो प्रेमे नेई गृहात, घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती दयाप्रत, तू होशील श्रीमंत ऐसे म्हणून निघत, तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत, घेवड्याचा वेल तोडीत, आणि निघोनी जात स्वस्थानाशी. श्री स्वामी कुदळ घेऊन हातात, ब्राह्मण मूळ खोदू लागत, तव गुप्तधन अकस्मात त्याचे पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत, ब्राह्मण होई श्रीमंत, पिढ्या 7 पुरोनी उरत, इतुके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित, दारिद्र्य भक्ताचे हरित, करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. ऐसे स्थान अद्भुत निर्माण करीती श्री दत्त, 12 वर्षे राहून तेथ पुढे जाती अवधारा. पादुका मनोहर स्थापित, त्याची पूजा करा म्हणत, पूर्ण होई मनोरथ सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त नृसिंहवाडी सोडून जात, गाणगापुरी जाऊन राहत भक्तोद्धारा कारणे. तेथे ही लीला अनंत श्री गुरुलोका दावित, त्या सर्व परी संक्षिप्त पाहू आपण ये ग्रंथी. श्री दत्तलीलामृत दिव्य ग्रंथ पठणे पुरती मनोरथ, दत्तावधूत आपुले चित्त दत्तचरणी वाहत असे. अध्याय 3 समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे दत्तात्रेय गुरुवर्या, मजवरी करी तू दया, सद्भक्तांची सदया अन्नवस्त्रा ते देई तू. तैसेची देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन, करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले. असो नृसिंह वाडी सोडून गुरु येती गाणगापूरस्थान, भीमा अमरजा संगम पाहून तप करती ते त्या स्थळी. तेथे महिमा होई अमित, दर्शना येती अनेक भक्त, राजा दर्शनासी येत संभार सारा घेऊन या. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात रचक एक सेवा करीत, पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयासी. राजा ते पूर्वजन्म आठवत, म्हणे श्रींची कुरवपुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊन जन्मलो. जेथे श्रींची स्थाने असत, भूमी राजा दान करीत, औदुंबर नृसिंहवाडीस ग्रामोत्पन्न दान देत असे. तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत, ब्राह्मण वस्ती वसवीत श्री गुरु सेवा करावया. असो गाणगापुरात महिमा चंद्रकले सम वाढत, सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. योगी आणि व्याधिग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त, ऐसे अद्भुत स्थान ते. आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न, लाखो लोकदर्शना कारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी.
प्रभुदत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वये राहत. लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती. यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तपसाधन प्राप्त भक्ता होतसे. ऐसे अद्भुत स्थान केले जगदोद्धारार्थ निर्वाण. आणि स्वये आपण कर्दळी वनात गेले ते. स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त भावया कारणे. पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत. आणि तेथोनी निघत नृसिंह स्वामी सरस्वती. गाणगापुराहुनी निघत सांगाती असती 4 भक्त. श्री शैल्य पर्वती येत मल्लिकार्जुनार्थे पहावया. काही दिन तेथे राहत मग भक्तांची सांगत. जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी. ऐसे म्हणून श्रीदत्त कृष्णा नदी किनारी येत कर्दळी पानावरी बैसत. कृष्णा नदी माझारी आश्चर्ये पाहती भक्त. जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात पैलतीरासी श्री स्वामी. कर्दळी पर्णी बैसोनी तरंगते जाती कृष्णे मधुनी. पैलतीरा जावोनी हात दाविती भक्तांना. 2 पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त. ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मये पाहती. श्री दत्तलीलामृत ग्रंथ 4 अध्याय पूर्ण होत. पुढील अध्याय सांगत लीला आणि तुम्हासी. अध्याय 4 समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिदे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रयाय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर तीर्थस्थाने मनोहर निर्मोनी दत्त दिगंबर कर्दळी वनात गेले ते. 300 वर्षापर्यंत तेथे राहती समाधिस्थ. पुन्हा वागोती उठत लोकोद्धार करावया. छेलाखेडा ग्रामात दिव्य ज्योत प्रकटत. श्री स्वामी समर्थ प्रकट होती तेथवरी. 8 वर्षांचे रूपात स्वामी तेथे प्रकट होत. अनेक लीला दावित भक्तोद्धारा कारणे. तेथून पुढे निघत हिमालयी संचार करीत. चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामींना. काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत. मग तेथून या निघत दक्षिण दिशेशी श्री स्वामी. अनेक तीर्थस्थाने पाहत मंगळवेढ्यासी येऊनी राहत. ग्रामासमीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी. देव मामलेदार नामे भक्त ध्यानी स्वामींची पाहत. मानस पूजा करीत प्रतिदिनी नित्य स्वामींची. एकदा असता ध्यान करीत शालिग्राम त्यासी देत. ठेवी पूजेत नित्य ऐसे सांगती तयाला. देव मामलेदार मणी म्हणत कोण हे स्वामी समर्थ. ध्यानी मजला दिसत पूजा माझी स्वीकारिती. ऐसे मनी चिंतित तव स्वामी प्रकट होत. मंगळवेढ्यासी यावे म्हणत शालिग्रामाते घेऊन या. ऐसी आज्ञा होता त्वरित. शालिग्राम घेऊनी सांगात. देव मामलेदार जात मंगळवेढा ग्रामासी. तेथे जाऊनी पुसत कोणी येथे योगी समर्थ. परी सर्व लोक सांगत कोणी नाही म्हणून या. मग एकलेची दूर जात अरण्यी जाओ निभैसत. ध्यान करू लागत श्री स्वामींचे ते धवा. शालिग्राम आणला का ऐसा ध्वनी कानी येत. नेत्र उघडून पाहत समर्थ स्वामी ते धवा. पाहता स्वामी समर्थांसी मिठी घाली चरणांसी. म्हणे दत्तप्रभू आपण येथे अरण्यात राहता का. चला मज सवे म्हणत ऐसा भक्त आग्रह करत. तव दत्तप्रभू त्या ते म्हणत श्रोते तुम्ही अवधारा. तू जाई तव स्थानात मी मागाहून येत. अक्कलकोट ग्रामात वसणे आहे आम्हासी. अक्कलकोट ग्रामी राहीन लोकोद्धार तेथे करीन. ऐसे कार्य मज लागून करणे आहे म्हणून या. पूर्वजन्मीचा तव योग मार्ग तोची दिला तुझ प्रत. तू राही आनंदात सदैव जवळी मी तुझ्या. ऐसे सांगोनी स्वामी समर्थ तेथेची पहा होती गुप्त. देव मामलेदार विस्मित होऊनी जाती ते धवा. तेची दत्तप्रभू समर्थ अक्कलकोटी प्रकट होत. अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रख्यात होती ते. राहुनी प्रज्ञापुरात 300 सिद्ध निर्मित. केवळ 20 वर्षात अगाध महिमा जयांचा. ऐशा दत्तलीला अद्भुत श्रवणे पापताप जळत. ज्ञान आणि मोक्ष प्राप्त श्री गुरुकृपे होतसे. अध्याय 5 समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः.
श्री दत्तलीलामृत 5 अध्याय संपत. तव म्हणती श्री स्वामी समर्थ स्वप्ना माझी येऊनिया. श्री चिदंबर दीक्षित अल्लम प्रभू महासिद्ध श्री ब्रह्मेंद्र स्वामी चरित्र ग्रंथा माझी वर्णावे. आज्ञाप्रमाण मानून सुरू केले पुनर्लिखान. हे चिदंबरा तू दयाघन तुझी लीला वदवी तू. मार्तंड दीक्षित महाभक्त गायत्री मंत्र सिद्ध करीत कठोर तप आचरित ईश्वर दर्शना कारणे. ईश्वरी आदेश होत जाई चिदंबर क्षेत्रात. इच्छिले कार्य सिद्ध होत तप करीती ते स्थळी. श्री चिदंबर महातीर्थ आकाशलिंग तेथे असत. मार्तंड दीक्षित जात ईश्वर आज्ञा वंदोनिया. षण्मास करिता अनुष्ठान ईश्वर झाला प्रसन्न. म्हणे मी अवतरेन उदरी तुझ्या अवधारा. लोकोद्धारा कारण मी स्वय अवतरेन. अनेक लीला करेन जगदोद्धारा कारणे. ऐसे देवोनी वरदान श्री चिदंबर भगवान. पावले पहा अंतर्ध्यान भक्त विस्मित होत असे. ग्रामी येई परतोन भारी सांगे वर्तमान. 1 वर्ष होता पूर्ण अवतार जन्मे दत्ताचा. तेची चिदंबर महास्वामी कीर्ती झाली त्रिभुवनी. यज्ञयाग अन्नदान करोनी महाख्याती पावले ते. दरिद्र होई श्रीमंत आरोग्य मिळे सर्वांप्रत. कल्पवृक्षा समपूर्वित सर्व इच्छा भक्तांच्या. नित्य होई अन्नदान 10,000 करती भोजन. जो जे मागे त्या ते देऊन इच्छा पूर्ण करीतसे. आपल्या बालपणापासून ऐशा लीला दावून चिदंबर महास्वामी म्हणून प्रसिद्ध भाव होती ते. बालचिदंबर दीक्षित करण्या जाई पौरोहित्य. गजगौरी असे व्रत पूजा सांगण्या जात असे. स्पर्शता मृत्तिकेचा गज जिवंत होऊनी फिरू लागत. ऐसी लीला अद्भुत केली चिदंबर स्वामींनी. एकदा श्री व्यंकटेश चिदंबर स्वामींशी विनवित 1,25,00,000 रुपये मजप्रत पाठवावे म्हणून या. श्री व्यंकटेश इच्छेप्रमाण तिरुपतीस पाठविती धन. ऐसे अगाध महिमान देव ही ज्यांचा ऋणी होई. एक ब्राह्मण दर्शना येत कृपा करावी म्हणे स्वामी व्रत. दारिद्र्ये गांजलो बहुत अन्नही न मिळे खावया. मृत्तिका बांधुनी त्यासी देत. घरी जावोनी पहा म्हणत ते सर्व सुवर्ण होत. ऐसा महिमा स्वामींचा काशीमध्ये प्रकट होत. तेथील ब्राह्मणा दान देत. 10,700 देती मुद्रिका ब्राह्मणांना. 2 महिने तेथे राहत विपुल अन्नदान करीत. एका ब्राह्मणासी म्हणत आश्रमी यावे माझ्या तू. 3 मासानंतर आश्रमी येई द्विजवर. लोका सांगे समाचार काशी क्षेत्री वर्तला जो. सर्व विस्मय वाटत ते म्हणती द्विजाप्रत. स्वामी येथेची असत मागील वर्षापासून या. चिदंबर स्वामी म्हणत ब्राह्मण सत्य सांगत. मी होतो काशीत तैसेची येथे होतो मी. श्री चिदंबर महास्वामी समर्थ स्वामी दत्तमुनी एकची तुम्हा विणवणी. चिदाकाशात मजण्यावे कल्पवृक्ष स्वामी आपण. करी परम शून्यात विलीन परमावस्था देऊन चिदाकाशात मजण्यावे. स्मरणगामी श्री दत्त चिदंबर स्वामी समर्थ. अनेक लीला करीत भक्तोद्धारा कारणे. अध्याय 6 समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री चिदंबर दीक्षित नाना लीला करीत कंगेरी ग्रामी राहत लोकोद्धारा कारणे. शके 1729 अवर्षण पडे देशात. म्हणून सोमयाग करीत पर्जन्यवृष्टी भावया. ते समयी चिदंबर दीक्षित अक्कलकोट स्वामी ते स्मरित. यज्ञ भावा विघ्नरहित म्हणून प्रार्थिती तया लागी. श्री स्वामी समर्थ ते समयी होते हिमालयात. स्मरताची प्रकट होत चिदंबरापाशी ते धवा. स्वामीवरी टाकोनी भार चालला यज्ञ संभार. ब्राह्मण भोजन सहस्रावर प्रतिदिनी पहा होत असे. काही न्यून न पडत. स्वामी समर्थ स्वये पाहत. सान झारी हातात घेऊन घृत वाढती ते. परिघृत न संपत तैसेची इतर अन्नपदार्थ. लक्ष भोजन होई नित्य ऐसा महिमा चालत असे. सोमयागे करोन अवर्षण गेले निघोन. विपुल पिके धनधान्य कर्नाटकी ते धवा. अक्कलकोट स्वामी समर्थ श्री चिदंबर दीक्षित. अवधूत निरंजन दत्त यज्ञमंडपी शोभती. विचित्र वर्तले तेथ आचारी पडे आमटीत. भाजुनी होई मृत क्षणा माझी ते धवा. श्री चिदंबर दीक्षित सेवकासी सांगत. श्री स्वामी समर्थ असत चिंतामुळी करू नका. श्री स्वामी समर्थांपासी आणती मृत देहासी. कृपा कटाक्षे पाहुनी त्यासी जिवंत केले स्वामींनी. जिवंत झाला ब्राह्मण नाही भाजल्याचे चिन्ह. ऐसे अगाध महिमान असे स्वामी समर्थांचे. एके दिनी एक भक्त येई स्वामी दर्शनाप्रत. दारिद्र्ये बहु पीडित कृपा करा म्हणत असे. श्री स्वामी समर्थ त्यासी नेते अरण्यात. अनेक सर्प दाखवित हवे ते तुके घे म्हणती.
भक्त होई भयभीत, स्वामी त्या ते घे म्हणत, पागोटे सर्पावरी टाकीत, एक उचलोनी घेत असे. आता घरी जा म्हणती, तो जाई गृहाप्रती, पागोटे झटके खालती, सुवर्ण पडे ते धवा. गेले त्याचे दारिद्र्य, तो झाला श्रीमंत, ऐसा महिमा अगाध, कोणी कैसा वर्णावा. चिदंबर स्थानातून स्वामी समर्थ करती प्रयाण, फिरत फिरत येऊन अक्कलकोटी स्थिरावले. हे चिदंबर स्वामी समर्था, दत्तात्रेया अवधूता, शुद्ध करोनी माझिया चित्ता, चिदाकाशात मजनेई. हे प्रभू दत्तात्रया, श्रीपाद श्री वल्लभ सदया, श्री चिदंबर स्वामी समर्था, ग्रंथा माझी राहे तू. पठणे पुरवावे मनोरथ, करी भक्तांसी जीवनमुक्त, आणि परमशून्यात भक्ताने देवा तू. जीवनमुक्त अवधूत, ऐशा देई अवस्थे प्रत, दत्तावधूत स्वयंचित्त, समर्थ चरणी वाहत असे. श्री दत्तलीलामृत दिव्य ग्रंथ, दत्तात्रेय राहती येथ, ग्रंथ नवे दत्त साक्षात, शब्दरूपे प्रकटला. 7वा अध्याय संपला येथ. श्री दत्त कृपा अद्भुत, पठणे मोक्षप्राप्त, सोहम ध्याने होतसे. अध्याय 7वा समाप्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्त प्रभू समर्थ, लोकोद्धारा कारणार्थ, विश्वा माझी प्रकटत, विविध रूपे घेऊन या. ते काळी इस्लाम विश्वी पसरला होता म्हणून, अल्लम प्रभू नाम घेऊन श्री दत्त प्रभू प्रकटले. हिंदू आणि मुस्लिम उभयतांचा भगवान, हिंदू म्हणती प्रभू आपण, अल्ला म्हणती मुस्लिमते. ऐसे अल्लम प्रभू प्रसिद्ध, कर्नाटका माझी होत, मुस्लिम दर्गे बांधत, हिंदू बांधती मंदिरे. अल्लम प्रभू नामे दर्गे मंदिरे, बांधती पहा भक्त सारे. स्वयचन्न बसवेश्वरे, दीक्षा त्यांची घेतली, महिमा त्यांचा अगाध, वर्णो न शके शेषवेद. श्री दत्त अवतार स्वयंभू, मूळ निर्गुण प्रकटला. लक्षावधी जना उद्धारिले, बसवेश्वरासी ज्ञान दिधले, अंती अदृश्य जाहले, श्रीशैल पर्वता माझारी. ऐसा महिमा अपार, ब्रह्मादिका अगोचर, अल्लम प्रभूसी नमस्कार, सद्भावाने करितो मी. हे दत्तप्रभू समर्था, धरोनी माझी आहस्ता, संक्षिप्त सार तव कथा, तुची तूच बदवावी. नाथपंथी एकयोगी, तया तेरदळ ग्रामा माझी, अल्लम प्रभूसी म्हणे दावी, योग सामर्थ्य मजला ते. अल्लम प्रभू त्या ते म्हणत, मजपासी नाही सामर्थ्य, माझा स्वामी श्री दत्त, त्याचे चरणी लीन मी. योगी म्हणे मी वज्रदेही, परीक्षा माझी तू पाही, तलवार मोडून जाई, ऐसा देह असे माझा. ऐसे म्हणून सेवकासी, म्हणे चालवी तलवारीसी, खणखण आवाज येई देहातून त्या योग्याच्या. वज्रदेह योग्याचा, घावन लागे तलवारीचा, जय जयकार नावाचा, लोक करती ते धवा. मग म्हणे अल्लम प्रभू ते, दाखवी आपल्या सिद्धी ते. तव प्रभू म्हणती योग्या ते, चालवी तलवार म्हणूनी. अल्लम प्रभू देहावर, सेवक चालवी तलवार, तव ती फिरे आरपार, हवेत जैसी फिरवावी. पाहुनी हा चमत्कार, लोक करती जय जयकार, म्हणती प्रभू निराकार, देहासहित असती हो. देह झाला परमशून्य, निराकार निर्गुण ब्रह्म, अल्लम प्रभू चैतन्यघन, साकार झाले म्हणता ती. दत्तप्रभू तेची अल्लम प्रभू, निर्गुण निराकार विभू, स्मर्ताची आत्मबोधू, प्राप्त होई भक्तांना. दत्तलीलामृत दिव्य ग्रंथ, पठणे पुरती मनोरथ, श्री दत्ताची कृपा होत, निर्गुण निराकार जो. अध्याय 8वा समाप्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तलीलामृत ग्रंथ, कळसाध्याय सुरू होत. श्री दत्त अवतार वर्णनाप्रत, पुरी पडेना पृथ्वीही. समस्त पृथ्वीचा कागद केला, सप्त सागर शाई आणिला, वृक्ष समस्त लेखणी केल्या, तरी लीला संपेना. म्हणून दावनी संकेत, दत्तलीला वर्णिल्या येथ, ऐसे परिपूर्ण होत दत्तलीलामृत ग्रंथ हा. पूर्णावतार, अंशावतार, कलावतार, चित्कलावतार, ऐसे विविध अवतार आजवरी जाहले दत्ताचे. सृष्टी आरंभापासून श्री दत्तात्रेय देव जाण, साकार निराकार राहून जगदोद्धार करीत असे. स्वामी समर्थ पूर्ण ब्रह्म, 300 सिद्ध निर्मोन, श्री दत्तात्रेय महिमान प्रकट केले भूवरी. शेगावीचे गजानन, साई बाबा पूर्ण ब्रह्म, ताजुद्दीन बाबा महिमान, मुख्य शिष्य तयांचे हो. स्वामी सूत स्वामी कुमार, रामानंद बिडकर, साटम भालचंद्र श्रीकृष्ण, ऐसे शिष्य तयांचे हो. ऐसे अगाध महिमान, स्वामी समर्थ चितघन,
तुका माई राघव चैतन्य ऐसे शिष्य तयांचे हो. तयांच्या कृपे करोन दत्तलीलामृत निर्माण भाविका ताट भरोन अमृत पहा वाढले. श्री दत्त रूपे अनंत त्याचे अवतार अनंत महिमा त्याचा अनंत कोणी कैसा वर्णावा. परी काही संक्षिप्त अवतार लिहिल्या पाहिल्या येथ एक चरित्र संक्षिप्त सांगोनी ग्रंथ संपवितो. ब्रह्मेंद्र स्वामी स्वयंसिद्ध आंध्र प्रदेशी प्रकटत अत्री अनुसूयेचा दत्त ऐसी म्हणती तयाला. पूर्ण ब्रह्म म्हणोनी ब्रह्मेंद्र स्वामी ऐसे म्हणती जनीवनी परी तो दत्तात्रेयवनी लोकोद्धारार्थ अवतरला. अनेक लीला त्यांनी केल्या देवता सेवती चरणाला. अगाध महिमा दाविला लोकोद्धारा कारणे. जलदीप केले प्रज्वलित मासांची फळे करीत त्रिकाल ज्ञान लिहित अद्भुत दिव्य ग्रंथ जो. हिंदू मुस्लिम भक्त झाले निजामासी शरण आणिले. समाधीनंतरही भेटले अनेक भक्ता प्रत्यक्ष. देवी मंदिराचे काम चालत वर्गणी मागती ग्रामस्थ. परी स्वामी काही न देत उगेची राहती बैसोनिया. चिरूट पिण्याची आली लहर कोणी न देई अंगार. देवसी म्हणती सत्वर निखारा घेऊन येई तू. ऐसे म्हणता सर्वांसमक्ष देवी तेथे प्रकटत. ब्रह्मेंद्र स्वामींचे अंगार देत आणि नमन करीत असे. पाहुनी हा चमत्कार सर्व करती नमस्कार. म्हणती स्वामी तू थोर अगाध महिमा तुझा देवा. 15व्या शतकात ब्रह्मेंद्र स्वामी श्रीदत्त ऐशा लीला करीत आंध्र प्रदेशी होते ते. 200 वर्षे राहत नंतर संजीवन समाधीत. आजही लीला होत ऐसा महिमा तयांचा. ऐशा परी श्रीदत्त सदैव राहती लीला करीत. कुठे शिर्डी साईनाथ कुठे ब्रह्मेंद्र स्वामी ते. कुठे स्वामी समर्थ माणिक प्रभू कुठे नांदत. ताजुद्दीन अनंगदेव होत विविध रूपे राहती ते. कुठे स्वामी शंकर कुठे श्रीपाद गुरुवर. कुठे काड सिद्धेश्वर बालमुकुंद कुठे होती. ऐशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त. दत्तावधूत लीन होत सद्गुरुचरणी सर्वदा. स्वस्ती श्री दत्तलीलामृत ग्रंथ येथे पूर्ण होत. सद्भाविकांचे मनोरथ पूर्ण होती निश्चये. देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शने होत. परमार्थी प्रकटी होत पठणे नित्य ग्रंथांच्या. अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत. सद्भाविकांची मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे. श्री दत्तलीलामृत सिद्ध ग्रंथ सिद्ध हस्ते लिहिला जात. लोकोद्धारार्थ श्रीदत्त स्वय निर्माण करीत असे. अध्याय 9 समाप्त. श्री दत्तलीलामृत संपूर्णम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री सिद्धलीलामृत अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. देवात्मा हिमालय ऋषीमुनींचे आश्रयस्थान. अनेक युगापासून तप करती ऋषी जेथे. देह ज्यांचे चैतन्य कैवल्याचे जे खाण. मूर्तिमंत परमेश्वर सगुण समाधी लावणी बैसला. ऐसे योगी महायोगी अनेक असती त्या जागी. कैलास कौशिक पर्वत भागी दर्शन त्यांचे होतसे. त्यातील एक महायोगी महाअवतार बाबा कल्पजोगी. कीर्ती पावनी या जगी गुप्त रूपे राहती ते. अमर महात्मा परमसिद्ध आयु न कळे कोणाप्रत. हिमालया माझी फिरत कधी प्रकट गुप्त रूपे. कधी 16 वर्षांचे दिसती कधी 30 वर्षांचे दिसती. दाढी मिशा कधी असती कधी सुकुमार दिसती ते. कोणी म्हणती हा शंकर कोणी म्हणती सनतकुमार. कोणी म्हणती ईश्वर याहून दुजा असे चिना. महाअवतार बाबा परमसमर्थ विश्वोद्धारार्थ सदैव झटत. त्यांचे कार्य थोडक्यात सांगे दत्त तुम्हा येथे. श्यामाचरण लहरी म्हणून योगभ्रष्ट आत्मा जन्मोन प्रकट केले बावा लागोनी. कथा तीचा उधारा. नोकरी करी रेल्वेत बदली होई राणीखेत. तेथून द्वारा हाटापर्यंत कामासाठी जात असे. हिमालयी फिरावे म्हणून जाती पहा एक दिनी. महाअवतार बाबा प्रकटोनी दर्शन देती तया लागी. दर्शन देवोनी संगाती. तू पूर्वीचा योगभ्रष्ट यती. गुहा त्याची दाविती ध्यानपूर्वी जिथे केले. कृपास्पर्श स्वामींचा होत पूर्वजन्म सर्व आठवित. चरणी माथा ठेवित कृपा करावी म्हणून या. क्रियायोगाची दीक्षा देती म्हणती सांगे लोकांप्रती. करावे या साधने प्रती मोक्षमार्गाते पावावया. ऐसे सांगोनी भक्ताप्रत महाअवतार बाबा गुप्त होत. ऐसी लीला विग्रही समर्थ अस्ति महाअवतार बाबा हो. दीक्षा देवोनी लहरी प्रती परमसमर्थ गुप्त होती. श्यामाचरण लहरी करती प्रसार क्रियायोगाचा.
नामारूपातीत कल्पजोगी तया महाअवतार बाबाजी लहरी महाशय देती नाम ऐसे प्रेमाने क्रियायोगाचे सिद्ध साधक लहरी महाशय तयार करीत ऐसे परिप्रसार होत क्रियायोगाचा जगामाजी प्रणवानंद केवलानंद युक्तेश्वर शिष्य योगानंद ऐसे अनेक शिष्यवृंद प्रचार करती योगाचा तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे योगाचे मूळ कारण प्राणायाम धारणा ध्यान समाधी सिद्ध होत असे विश्वोद्धारा कारण कष्टे स्वये नारायण विविध रूपे घेऊन सन्मार्ग जना दावित असे श्री सिद्धलीलामृत दिव्य ग्रंथ प्रथम अध्याय संपला येथ श्री दत्तावधूता पुरे चित्त सद्गुरुचरणी वाहत असे अध्याय पहिला समाप्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः नमस्ते शारदे देवी ओम वद्वद वागदेवी नीलसरस्वती मयूरवाहिनी सिद्धलीला वदवितू महाअवतार बाबा समर्थ ऐसे परी प्रकट होत ज्ञानगंगा प्रवाह सोडित जगदोद्धारा कारणे दर्शन देऊनी लहरी प्रती महाअवतार बाबा गुप्त होती पुन्हा कैसे प्रकटती भक्तजन हो अवधारा कुर्माचल हिमालयात एडा खान ग्राम असत तेथील जन देखत अति अद्भुत परियेसा नदी किनारी बसले असती प्रकटे तेथे एक ज्योती ज्योतीतून साकार होती महाअवतार बाबा तेथे हो ग्रामस्थ होती विस्मित साष्टांग नमस्कार करीत मुनींद्र भगवान म्हणून होत प्रसिद्ध जाणा तेथे हो तेथेचे एका गुहेत श्री स्वामी राहो लागत दीनजना उद्धरित अनेक लीला करोनिया कधी वैसती अग्नीत 3 मासांपर्यंत अग्नीतून जब बाहेर येत भक्ता विस्मय होत असे स्वामी देहावरील वस्त्र तेही अग्नी जाळू न शकत जलधारा बाहेर येत वस्त्रातून श्री स्वामींच्या कधी पैसती नदीत वरोनी जल वाहत परी जब बाहेर येत देह कोरडा राहत असे ऐसे प्रकार अद्भुत पाहती स्वामींचे भक्त म्हणती ईश्वर साक्षात आम्हा लागे भेटला गुमानी नामे परमभक्त श्री स्वामी सेवा करीत राही स्वामी समवेत अनेक लीला पाहत असे एकदा स्वामी त्या ते म्हणत मी गंगा स्नानाते जात तू राही येत प्रत जाऊन त्वरित येतो मी गुमानी म्हणे स्वामी प्रत गंगा 60 मैल दूर असत कैसे जात येतेथ प्रत काही साधना सेना स्वामी तयासी म्हणती तूही जल सांगाती ऐसे म्हणून हात धरती आकाशमार्गे जाती ते घेऊनी भक्तासी सांगाती स्वामी आकाशमार्गे जाती गंगा किनारी उतरती स्नान करीती दोघेही गंगा स्नान करून पुन्हा करती आकाशगमन हैडा खान ग्रामी येऊन भक्ता दर्शन देती ते 1 तासाचे आत 120 मैल प्रवास करीत मुनींद्र भगवान दावित लीला आपुल्या भक्तासी ऐशा अनेक लीला हैडा खान ग्रामी जाहल्या महाअवतार बाबांनी केल्या भक्तोद्धारा कारणे श्री सिद्धलीलामृत द्वितीयोध्याय संपला येथ मुनींद्र भगवान नामे प्रकटत हैडा खान ग्रामी स्वामी हो अध्याय दुसरा समाप्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः गुमानी बाबांचा परमभक्त अनेक लीला पाहत स्वामी चरणी त्याचे चित्त लीन होते जाहले उभयता हिमालयी फिरत सद्भक्तांची दर्शन देत योग्यांची महायोग देत नाना लीला करती ते कधी भक्ता उपदेश देती चित्तशुद्ध करा म्हणती परोपकार प्रेम सर्वानुभूती दयाळूपणे वर्तावे जितुके शुद्ध अंतःकरण जवळी येई नारायण सहज ऐसे बोलून उपदेश देती भक्तांना मुनींद्र भगवान आणि भक्त हिमालयी होते फिरत बद्री नारायण मार्गात भक्त आजारी पडत असे अत्यवस्थ होई भक्त दिसो लागती यमदूत तेव्हा महाअवतार बाबा समर्थ म्हणती पहा भक्तांसी तुझ्या ऐवजी मी मरेन तू होशील बरा पूर्ण ऐसे म्हणून भगवान व्याधी ओढून घेती ते भक्त झाला ठणठणीत बाबा होती व्याधीग्रस्त आणि भक्तांते सांगत उद्या मरेन म्हणून या स्वामी म्हणती भक्तांप्रत मरेन उद्या मी निश्चित 10 क्रिया करून गंगेत राख माझी सोडावी भक्त होई दुःखित स्वामी त्या ते समजावीत मी संन्यासी मज प्रत नाही मागे पुढे कोणी तरी न भावे दुःखित 10 क्रिया करी त्वरित ऐसे भक्ता सांगत मुनींद्र देव ते धवा दुसरे दिनी पाहत प्राण गेला असत 10 क्रिया करुणी भक्त राख गंगेत टाकीतसे इतुके सर्व करोन
आपुले ग्रामी येऊन अतिदुःखे वर्तमान सर्वा सांगू लागत असे. सर्व होऊनी विस्मित त्याचे मुखाकडे पाहत, वेड लागले का तुझ प्रत म्हणून पुस्ती तया लागी. तो म्हणे मी सांगतो सत्य, बाबा नाही जिवंत, स्वहस्ते दाहक्रिया करून येथ आलो तुम्हासी सांगावया. दाहक्रिया मी स्वतः केली, राखा गंगेत सोडली, आणि तेथून लवलाही निघालो ग्रामासी यावया. पूर्ण 1 मास चालत प्रवास करून आलो येथ, आणि तुम्ही वेडा म्हणत मजला का ते समजेना. श्रोते द्यावे अवधान, पूर्वी नव्हते प्रवास साधन, त्या काळाचे हे वर्णन लक्ष देऊनी अवधारा. बद्रीनारायण मार्गात बाबा कलेवर सोडत, तेथून भक्त चालत अल्मोड्यासी पोहोचला. या त्याच्या प्रवासात 1 मासाहुनी काळ लागत. लोकांसी जव सांगत, लोक म्हणती वेडा तू, लोक म्हणती तयाप्रत, शांत करी तू आपुले चित्त, बाबा येथेची असत समीप ग्रामा माझारी. अल्मोड्या समीप ग्राम, तेथे मुनींद्र भगवान राहती मागील मास 2, ऐकोनी विस्मित होत असे. विस्मित होऊनी भक्त त्या ग्रामी जाई धावत, पाहोनी ईश्वरा तेथ परमानंदी डोलत असे. म्हणे मुनींद्र भगवान, देवाचेही देवा आपण, तू साक्षात नारायण, कोण लीला जाणू शके. किती विचित्र लीला केली, मृत्युमाया दाखविली, अगाध लीला पाहिली, ऐसे म्हणे ते धवा. लीला अवतारी भगवान अनेक लीला करून, भक्तांसी मोक्ष सोपान प्रेमभराने दावित असे. जैसा भाव तैसा देव, हा येथींचा अनुभव, खऱ्या भक्तासी अभिनव, लीला मिळती पहावया. ज्याचे शुद्ध अंतःकरण भक्ती प्रेमाने गेले भरून, त्याचे स्वाधीन होऊन देवलीला दावित असे. गुमानी श्रींचा परमभक्त अनेक लीला देखत, स्वतःचे गृही निर्मित एक गुप्त गुहा तेथे. कधी भक्तांचे घरी जात, गुहे माझी ध्यान करीत, एक चिमटा ठेवीत, स्वामी जाणा ते स्थळी. ऐसा भक्त भगवान रूप नर नारायण, जगा संदेश देण्या लागून, भुवरी जाणा येती ते. लीलाधारी भगवंत जगदोद्धारा प्रित्यर्थ, नाना लीला दावित, भक्ती मार्गाते लावावया. महाअवतार बाबा समर्थ आजही राहती हिमालयात, ते अजर अमर संत लोकांकारणे राहती ते. 3य अध्याय संपला येथ, लीला विचित्र दावित, दत्तावधूत आपुले चित्त स्वामींचरणी वाहत असे. अध्याय 3 समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारंभं करिष्यामि सर्वसिद्धिर्भवतु मे सदा. महाअवतार बाबा समर्थ क्रियायोग प्रकट करीत, हिमालयी राहुनी गुप्त वरदान देती भक्तांना. श्रद्धेने जो स्मरण करीत, त्यावरी तात्काळ कृपा करत, मोक्ष मार्गाते लावित, ऐसा महिमा तयांचा. योगानंदाते देऊनी दर्शन, म्हणती परदेशी जा म्हणून, त्यांनी गुरुआज्ञेप्रमाण कार्य त्यांचे केले हो. कधी प्रकट कधी गुप्त, ऐसे त्यांचे कार्य चालत. महाअवतार बाबा समर्थ आजही राहती हिमालयी, विनम्रतेने करिता स्मरण, देती अनुभव विलक्षण, परमार्थ उघड करून भक्ता लागी देती ते. एकदा एका शिष्याप्रती श्रीलहरी महाशय म्हणती, दशाश्वमेघ घाटावरती जाऊन ध्यान करी तेथे. आज्ञेप्रमाणे भक्त दशाश्वमेघ घाटावर जात, ध्यान करू जव लागत, पाहे विचित्र ते धवा. तेजाचे गोलतीन तेथे येती गगनामधून, भक्तनयन विस्फारून अद्भुत प्रकार पाहत असे. महाअवतार बाबा समर्थ लहरी महाशय प्रकटत, 3य गोलामधून प्रकटत एक दिव्य देवता ती. त्या नवदुर्गा देवी प्रत महाअवतार बाबा म्हणत, विलीन व्हावे चैतन्यात, ऐसे मजला वाटत असे. तव ती देवी म्हणत, आपण चैतन्य देहासहित, तरी लोकोद्धारार्थ चैतन्य देह असो द्यावा. तथास्तु म्हणती समर्थ, तिघेही अदृश्य होत, सारा प्रकार पाहे भक्त विस्मयाने ते धवा. येऊन या गुरुपाशी सर्व सांगे तयासी, लहरी महाशय तक्षणेसी, वदते झाले परियेसा. महाअवतार बाबा समर्थ देहजयांचा शाश्वत, कल्पांतापर्यंत सदेहाने राहती ते. हे कळावे लोकांप्रत, म्हणून तुझ साक्षी करीत, ऐशा लीला अद्भुत कोणी कैशा वर्णाव्या. राहेन कल्पांपर्यंत सदेहाने कार्य करत, ऐसे वचन बाबा देत श्री नवदुर्गा देवी ते. असो स्वस्ती श्री समर्थ.
अजर अमर कल्पसिद्ध महाअवतार बाबा राहत हिमालया माझारी. चौथा अध्याय संपला येथ परिभक्ता आनंद बहुत. हिमालयी राहे श्री दत्त जगरक्षाया कारणे. अध्याय चौथा समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अध्याय पाचवा. श्री गणेशाय नमः. महाअवतार बाबा समर्थ कधी प्रकट कधी गुप्त राहुनी विश्व कल्याणार्थ अगाध लीला करती ते. राम ठाकूर बालवयात कामाख्या देवी दर्शनाप्रत नीलांचल पर्वती जात गोहत्ती समीप जो असे. महाअवतार बाबा समर्थ अनंगदेव रूपे प्रकटत जीवनमुक्त सिद्ध मंडळी समवेत दर्शन देती बालका. बालका ते देवोनी दर्शन मस्तकी स्पर्शिती चरण. तात्काळ अदृश्य होऊन राम ठाकूर जाती ते. 12 वर्षांपासून गुरुसहित गुप्त होऊन 40 वर्षांपर्यंत गुरुसहित राहती ते. सिद्ध मंडळी समवेत हिमालया माझी फिरत परी कोणाही न दिसत अदृश्य रूपे राहती ते. प्रवास करण्याचे येता मनात डेरा दंडा उठाव म्हणत सर्व मंडळी अदृश्य होत आकाशमार्गी जाती ते. अनंगदेव नामे ख्यात महाअवतार बाबा तेथे असत. महाअवतार बाबा नाम होत योगी कथामृता माझारी. नामारूपातीत अनंत अनंगदेव मूळ असत त्यांचीच महाअवतार बाबा म्हणत भक्तजन ते प्रेमाने. अनंगदेव परमसिद्ध जेव्हा भक्तांची दीक्षा देत परिवर्तन होई देहात देह अदृश्य होतसे. हिमालयातील आश्रमगुप्त राम ठाकुरासी दावित कल्पकल्प वर्षे तप करीत ऋषी तेथे बैसले. राम ठाकूर भाग्यवंत गुरु भेटे परमसमर्थ हिमालया माझी फिरत सिद्धांसवे असती ते. ऐसेचे एकदा पुसत काय करावे आहे मनात. राम ठाकूर उत्तर देत जे होई ते पाहे मी. स्पर्श करोनी पैस म्हणती राम ठाकूर तैसे करीती. समाधी आणि अदृश्य स्थिती होऊनी पहा जातसे. राम ठाकूर समाधीभग्न 36 वर्षे गेली निघून. मग अनंगदेव येऊन जागृत केले तयांना. भिन्न स्थळ भिन्न प्रदेश पाहुनी राम विस्मित म्हणे हे कैसे होत ते मज सांगा गुरुराया. ज्या जागी मी समाधीत बैसलो तीही न होत आलो कैसा येथ व्रत हेची मजला समजेना. अनंगदेव तया म्हणत मी आणले तुझ येथ समाधीस्थ तव देहाप्रत अनेक स्थानी ठेविले. ऐसे अनंगदेव समर्थ तेची महाअवतार बाबा होत तयांचे चरणी नतमस्तक दत्त सदैव होतसे. श्री सिद्धलीलामृत दिव्य ग्रंथ पठणे पुरती मनोरथ अमर सिद्धांची कृपा होत हिमालयात असती जे. असो संपला ग्रंथ सिद्धलीला वर्णिला येथ दत्तावधूत आपले चित्त सिद्धचरणी वाहतसे. अध्याय 5वा समाप्त. श्री सिद्धलीलामृत संपूर्णम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.